नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत खेळीमेळीचा गोंधळ आणि गदारोळ। नाना राऊतांनी प्रथमच संबोधले मित्र, पण दोघांनीही झाडले एकमेकांवर ताशेरे। अक्कलकोटे झाले मवाळ तर कृष्णराज बारबोले झाले जहाल। भगवंत महोत्सवाला झाली 30 लाखांच्या अनुदानाची तरतूद। एकाच प्रभागात झाली 51 कोटींच्या कामाची तरतूद। कासारवाडी रोडला मिळाले 10 कोटी रुपये। घनकचऱ्यातून खत निर्मितीच्या प्रकल्पाला कृष्णराज बारबोलेंचा आक्षेप। 32 लाखांचा खर्च आणि 96,000 रुपयांचे उत्पन्न। जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांना घेऊन तक्रार करणार असल्याचा बारबोलेंचा इशारा। सफाई कामगारांना ठेकेदार किमान वेतन देत नसल्याची केली तक्रार। सफाई कामगारांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याबाबत सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांचे एकमत। लकी पान ते पटेल चौक रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी वेधले लक्ष। विकास कामांमध्ये समतोल राखला जावा, अक्कलकोटे यांची अपेक्षा। भगवंत महोत्सव समितीमध्ये विरोधक नगरसेवकांनाही मिळावे स्थान, अक्कलकोटे यांनी व्यक्त केली अपेक्षा। भगवंत महोत्सव समिती सर्वसमावेशकच, नगरसेवक विजय राऊत यांचा ठाम निर्वाळा। 9 पैकी 8 विषय खेळीमेळीच्या गदारोळात सर्वानुमते मंजूर, पण पालिकेचे विधी सल्लागार नेमण्याच्या विषयाच्या विरोधात विरोधकांचे मतदान। सभागृहाच्या कामकाजात कांचन मोहिते, विद्या बंगाळे यांचा लक्षणीय सहभाग। सायरा मुल्लाही सक्रिय। सर्वसाधारण सभेची वेळ बदलण्याची महिला नगरसेवकांची मागणी। नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांची सभागृहाच्या कामकाजावर पकड। दिली शांत समयसूचक उत्तरे। विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यात यश, तर सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यावर दिला भर। अल्पावधीतच नगराध्यक्षा तेजस्विनी कथले झाल्या परिपक्व व अनुभवी आणि समयसूचक नगराध्यक्षा। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। दिनांक 17 मार्च 2026। बार्शी नगरपालिकेचे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके सभागृह। दुपारी 1 ची वेळ। सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक सभागृहात स्थानापन्न। नगराध्यक्षा तेजस्विनी कथले आणि मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांचेही आगमन। सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली। गतसभांचे इतिवृत्तांत नोंदवण्याचा पहिलाच विषय उपस्थित झाला। इतिवृत्तांताची नोंद झाली आहे का? अनुभवी नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराची झाडाझडती केली। इतिवृत्तांत नोंद झाल्याची प्रशासनाची ग्वाही। सन 2018 साली भगवंत महोत्सवाची खंडित परंपरा पुनरुज्जीवित केल्याचा नगरसेवक विजय राऊत यांचा दावा। यावेळी तरतूद वाढवली। 30 लाखांची झाली तरतूद। गटनेते विजय चव्हाण यांचेसह 5 नगरसेवकांनी मांडला प्रस्ताव। भगवंत महोत्सवाचे कौतुक करत अक्कलकोटे यांनी महोत्सव लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। महोत्सव समितीमध्ये केवळ नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सत्ताधारी नगरसेविकांचा समावेश झाला, पण विरोधक प्रतिनिधींना स्थान का दिले नाही, का घेतले नाही सामावून नागेश अक्कलकोटे यांचा सत्ताधाऱ्यांना खडा सवाल। नगरसेवक विजय राऊत अर्थातच कायम विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सज्ज आणि तत्पर। महोत्सव समिती सर्वसमावेशक असल्याचा राऊत यांनी दिला निर्वाळा। महोत्सवाच्या योजना बैठकांचे केले होते आवाहन आणि सर्वांना सामावून घेण्याचा होता विचार, पण या उत्तराने झाले नाही अक्कलकोटे यांचे समाधान। सत्ताधाऱ्यांनी 2 महिला नगरसेवक घेणार असल्याची दिली ग्वाही। माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी भगवंत महोत्सवाची परंपरा माजी नगराध्यक्षा प्रभाताई झाडबुके यांच्या काळात व नंतर माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांच्या काळात सुरू झाल्याची माहिती दिली। अर्थातच कृष्णराज बारबोले झाले विरोधकांचे टार्गेट। नगरसेवक संदेश काकडे यांनी घेतली अक्कलकोटे राऊत यांच्या जुगलबंदीमध्ये उडी, पण अक्कलकोटे यांनी केली सारवासारव। माझे आणि नानांचे वय झाले असल्यामुळे झालो परिपक्व अशी केली मल्लीनाथी, तर संदेश काकडे यांनी नाना आणि अक्कलकोटे यांना 4 टर्म झाल्यामुळे संबोधले सभागृहातले सर्वात म्हातारे नगरसेवक आणि दिला अक्कलकोटे यांना दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला। विषयांची गाडी पुढे गेली। 60 कोटींपेक्षा अधिक विकास कामांच्या निधीची तरतूद झाल्याचा आला ठराव। एकाच प्रभाग क्रमांक 5 मध्ये 51 कोटींची विकास कामे आली विरोधकांच्या डोळ्यावर, पण विकास कामांना विरोध नाही म्हणत अक्कलकोटे यांनी दिला विकास कामांचा समतोल सांभाळण्याचा सल्ला। लकी पान ते पटेल चौक या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांची पाहणी नगराध्यक्षांनी करण्याची केली अक्कलकोटे यांनी मागणी।
नगरसेविका शांताबाई नायकोजी आणि नगरसेवक नवनाथ माळगे यांनी घेतल्या होत्या मुख्याधिकाऱ्यांच्या भेटी, पण चाळणी झालेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याची व्यक्त केली खंत. तेव्हा नगरसेवक विजय राऊत यांनी पॅचअप आणि रिपेअरिंगची सोय केली असल्याची दिली माहिती. पुन्हा नगरसेवक संदेश काकडेंचा संभाषणात सहभाग. पूर्वी नगरसेवक होतो तेव्हा आमच्या प्रभागाकडे लक्ष दिले जात नव्हते, म्हणून सभागृहात सुद्धा येत नव्हतो. आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये कामे झाली तर बिघडली कुठे? नगरसेवक विजय राऊत यांनी 2 DP रोड झाले असले मंजूर, तरी अन्य विकास कामे होणारच आहेत. आमच्याकडे दुजाभाव नाही. अरुणदादा बारबोले यांनी सुचवलेली सुद्धा केली कामे. दडशिंगेपर्यंतचा रस्ता केला, तुमच्या प्लॉटिंग पर्यंतचा DP रोड सुद्धा केला. त्यामुळे तुमच्या प्लॉटचे भाव 10 लाखापासून 40 लाखापर्यंत वाढले, अशी मारली कोपरखळी. अक्कलकोटे यांनीही दिला दुजोरा, पण राऊत कुटुंबाचेही झाले फायदे, केली स्पष्टोक्ती. चलाखीने, कौशल्याने, शांतपणे सत्ताधाऱ्यांच्या गळी आपले मूळ मुद्दे उतरवण्यात अक्कलकोटे यांचे कौशल्य. पण नगरसेवक विजय राऊतांनी मांडली सत्ताधाऱ्यांची बाजू प्रभावीपणे. नगरपालिकेच्या माध्यमातून कंत्राटी कंपन्यांनी केलेल्या सार्वजनिक स्वच्छतेच्या कामांची देयके अदा करण्याचा आला विषय आणि घनकचऱ्यातून खत निर्मिती होणारे प्रकल्पाबाबत माजी उपनगराध्यक्ष आणि नूतन नगरसेवक कृष्णराज बारबोले यांची आरोपांची सरबत्ती भ्रष्टाचार झाल्याचा केला थेट आरोप. 32 लाखांचा खर्च आणि 96 हजारांचे उत्पन्न. कृष्णराज बारबोले यांनी ठेवले विसंगतीवर बोट. पुन्हा एकदा नगरसेवक संदेश काकडे आणि अमोल चव्हाण यांनी झडवली सत्ताधाऱ्यांची खिंड. कचऱ्याची विल्हेवाट लावणे महत्त्वाचे, उत्पन्न अपेक्षित नसल्याची केली स्पष्टोक्ती. तसेच अक्कलकोटे यांच्या काळात सुद्धा खत निर्मितीचा प्रकल्प पडला होता बंद, करून दिली आठवण. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या व्यथा आणि वेदनांवर पडला प्रकाशझोत. सफाई कामगारांना ठेकेदार किमान वेतन देत नसल्याचा बारबोलेंचा आरोप. पण नगरसेवक चव्हाण काकडे यांनी वेधले सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष. विकास बगाडे नावाच्या सफाई कामगाराचा झाला दुःखद मृत्यू. त्यांना आरोग्य विमापासून सर्व सोयी सुविधा दिला जाण्याची व्यक्त केली गरज. अखेर 9व्या विषयावर झाला सत्ताधारी विरोधकांचा बेबनाव. विरोधकांनी केले विरोधात मतदान. पालिकेचे विधी सल्लागार नियुक्त करण्याचा होता विषय. विधी सल्लागार म्हणून झाली ॲडव्होकेट सुभाष जाधवर, प्रवीण करंजकर, श्याम झालटे, राजश्री डमरे, सरफराज मुजावर, किशोर करडे, कीर्तिकुमार राऊत, सोहम मनगिरे यांची नियुक्ती. केवळ नोटीस बोर्डवर नोटीस लावून झाल्या नियुक्त्या. पूर्वी याचप्रमाणे नियुक्त्या झाल्याचा प्रशासनाचा कबुलीनामा. जाहीर प्रसिद्धीकरण करण्याची गरज व्यक्त करत अक्कलकोटे यांनी सांगितले विरोधात मतदान. हळूहळू सभागृहाच्या कामकाजात होतोय विरोध. वाढते आहे आरोपांची धार. खेळीमेळीच्या वातावरणातही मोठा गदारोळ. सत्ताधारी कृष्णराज बारबोले यांना बोलू देत नसल्याचे जाणवले स्पष्ट चित्र. पण केवळ 3ऱ्या सर्वसाधारण सभेत जाणवली नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांची समयसूचकता, शांतपणा आणि सर्वसमावेशक वृत्ती. नगराध्यक्षा कथले यांनी दिली वेळोवेळी योग्य उत्तरे आणि राखली सभागृहाची शान. महिला नगरसेविकांचा सभागृहाची कामकाजाची वेळ बदलण्याचा आग्रह. अशा तऱ्हेने पार पडले कामकाज. भविष्यात कळेल सत्ताधारी विरोधक यांचे विकास कामांबाबतचे एकमत टिकते किती आणि जुळते किती. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल.